सोलापूर शहरातील कंबर तलावात एका 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या व्यंकटेश वलमेरी याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी तलावात सापडला असून या प्रकरणात नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. सोलापूरच्या ओम अवंतीनगर श्रीदेवीनगर भाग 1 जवळील गवळी वस्ती येथे राहणारा 26 वर्षीय व्यंकटेश पांडुरंग वलमेरी हा 4 ऑगस्ट रोजी सकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. नातेवाईक आणि मित्रांनी त्याचा रेल्वे स्टेशन, एसटी स्टँडसह विविध ठिकाणी शोध घेतला. दरम्यान विजापूर रोडवरील कंबर तलावाजवळ रेल्वे पटरीजवळ त्याची दुचाकी आणि मोबाईल आढळून आला. दुपारी रेल्वे पोलिसांनी व्यंकटेश रेल्वे पटरीजवळ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली होती. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. मात्र 5 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कंबर तलावात पाण्यावर तरंगताना व्यंकटेशचा मृतदेह आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. व्यंकटेश हा MIDC परिसरातील एका टॉवेल कारखान्यात जॉबर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घटनेपूर्वी व्यंकटेशने आई आणि एका मित्रांशी फोनवर संवाद साधला होता. मित्रांशी बोलताना तो रडत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मित्रांकडून घेतलेल्या पैशाच्या कारणावरून त्याला धमक्या मिळाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या मृत्यूमागे नेमके कारण काय आहे याचा तपास पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.